शब्बे बारात ही माझी 13वी कादंबरी. न्याय व्यवस्थेबद्दल भाष्य या कादंबरीत आले. एका खून खटल्याच्या निमित्ताने एक मुस्लिम समाजाचा जज काय विचार करत असेल, धर्माच्या पलीकडे जाऊन न्यायपालिकेचं रक्षण कसं करत असेल, न्यायदानाची जी काही आदर्श तत्व आहेत ती जोपासताना त्याच्या मनात काय द्वंद्व असेल ते, आणि एक खून खटला, हे सर्व या कादंबरीत आले. वाचकांनी वस्तुस्थितीवरचा खून खटल्यावरचं लिखाण म्हणून या कादंबरीचा चांगलं स्वागत केलं. प्रतिसादही चांगला मिळालाय. या कादंबरीतलं शेवटचं प्रकरण मी मुद्दामून तुमच्यासाठी स्वतः वाचत आहे. त्यातील भावना समजून घ्या. मी माझ्या केबिनच्या खिडकीतून पाहायचो. एक जज म्हणून मीही या खटल्यात गुंतलेलो होतो. लांब दूरवर नजर टाकली. बाजूला लॉ कॉलेजच्या पटांगणात मोठ्या टाकळ्याच्या झाडाखाली सावलीला पोलिसांचा तो पिंजरा लागे. तिथली हालचाल नजरेच्या टप्प्यात होती. मी त्याच्यावर कधीच भाष्य केले नाही आणि हरकत सुद्धा घेतली नाही. दृष्टीआड सृष्टी म्हणत मी कानाडोळा करायचो. आरोपींचे अर्ज आले तर ते फेकून द्यायचो, कारण मला माहित होतं असं अर्ज आले की सरकारी वकिलांचे म्हणणे घ्या, त्यांचा युक्तिवाद ऐका, त्यात 2-3 तारखा घालवा आणि शेवटी काय तर जेल मॅन्युअल प्रमाणे नियमात बसते तेवढेच द्या. नियमात बसते तसे करायला गेले तर आरोपींना उपाशी मारायला लागेल, याची मला जाणीव होती. वर्षानुवर्षे खितपत पडणारे आरोपी आम्ही त्यांचे जामीन नाकारतो तेव्हा त्यांचे स्वतंत्र हिरावून घेतो. कोर्टाच्या तारखा हा त्यांच्या कुटुंबियांना भेटायचा एक भाग असतो. पोलिसांनाही पैसे द्यावे लागतात. ते पैसे घेतात आणि आरोपींना त्यांच्या कुटुंबाशी बोलवून देतात. नाहीतर जेलमधल्या व्हिजिट या केवळ नावालाच असतात. आणि शेवटी पोलिसांनाही मन असतं, तेही सहानुभूती दाखवतात. पण त्यापूर्वी धोका नको म्हणून त्यांच्या नजरा या सर्व आरोपींच्या नातेवाईकांवर असतात. 2-3 वर्षे गेल्यानंतर आता नेहमीचेच नातेवाईक आणि नेहमीचेच डबे, नेहमीचे खाणे आणि आरोपींचा स्वभाव हे सगळे त्या पोलिसांनाही माहीत झालेले असते. आरोपी पळून जाणार नाहीत हे माहीत असताना सुद्धा त्यांना पिंजऱ्यात कोंडले जाते आणि मग तो पिंजऱ्याच्या आतून नातेवाईकांशी गप्पा मारू लागतो. न्यायाधीश म्हणून आम्हाला त्याकडे दुर्लक्ष करावे लागते, कारण शेवटी आमच्यातही कुठेतरी माणुसकी जिवंत असते आणि कुठेतरी आमचेही मन जिवंत असते. आम्ही वर्षानुवर्षे बायका पोरांना टाकून वण फिरत असतो. त्यामुळे घरचा दुरावा म्हणजे काय, त्याचे महत्व काय हे आम्हाला चांगलेच ठाऊक झालेले असते. आम्ही पंढरपूरवाले, तीर्थक्षेत्र तुम्हा हिंदूंचे, आमच्याही पिढ्या तिथे वाढल्या, राहिल्या, खेळल्या, बागडल्या. आम्हाला तुमची विठुरायाची असूया वाटायची. आमचे पूर्वजही असतील कदाचित हिंदू तुमच्यासारखेच, देवधर्म पाळणारे. मी तर जात धर्म पाळत नाही, धर्म अधर्म सुद्धा पाळत नाही. तसे म्हटले तर मी पक्का मुस्लिम, रोजे पाळणारा. पण मी प्रयत्न करतो, एकदा न्यायदानाला बसलो, समोर कोणी असो, तो फक्त आरोपी किंवा साक्षीदार. मी वकिलाची जात विचारत नाही, वकिलाचा धर्म विचारत नाही. आरोपी नावावरून हिंदू की मुस्लिम कळतात, पण मुस्लिम आरोपी आहेत म्हणून त्यांना सोडायचे आणि हिंदू आरोपी आहेत म्हणून त्यांना झोडायचे असे मी कधीही आयुष्यात केले नाही. पण साधे प्रामाणिक राहणे सुद्धा लोकांना पचत नाही. मुळात न्यायदानात आम्ही अल्पसंख्याक. आमच्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा, अगदी सर्वांचाच, वरच्यांपासून खालच्यांपर्यंत सगळ्यांचाच. शिपाई सुद्धा आमच्या दाराबाहेर थांबतो. आयुष्य गेलं नोकरीत, पण उभ्या आयुष्यात माझ्या वाट्याला मुस्लिम शिपाई 1 किंवा 2च आले असतील, तेही थोड्या वेळेकरता. ड्रायव्हर 3-4 आले, पण त्यांचे माझ्याशी पटायचेच नाही. खरंच न्यायदानात जात धर्म आडवा येऊ नये, पण अप्रत्यक्षपणे यातही तो येतोच. आता तसे म्हटले
तर मी निवृत्ती घेतले. हे एक्सटेन्शन मुदत वाढही आता संपेल. मागे वळून बघताना आपण कुठे चुकलो, काय चुकलो, आपला इगो कसा दुखावत होता, याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा अक्षरशः हातातला पेन थरथरतो. मग तेव्हा वकिली केली ते दिवस आठवतात. म्हटले तर वकिली प्रयत्नपूर्वक चांगली चांगली केली होती. सेशनही चालवायला मिळायच्या, सिव्हिलही चालवायचो. पण आपल्याला ती साहेबांची बोलणी खायला आवडायची नाही. मी कधीच एकटा कॉलेजलाही जात नव्हतो, वकिलीतही नव्हतो. ज्युडिशियरी मध्ये शिरल्यानंतर मी झटकन निर्णय घ्यायचो नाही. त्या जोशी जज साहेबांसारखं मला सर्व पाठ नव्हतं. कायद्याची कलमे सुद्धा मला पूर्ण आठवायची नाहीत. पण मी स्वतःहून स्वतःला बदलत गेलो. मला आठवते, जोडीची रेस शिवल्यावर सुद्धा मला सीपीसी अख्खं पाठ नव्हतं. ट्रेनिंग मध्ये माझी गाळण उडायची. इंग्रजी चांगले होते असे म्हणायला हरकत नाही, कारण मी MA विथ इंग्लिश होतो. भाषेवर प्रभुत्व होतं आणि पहिल्यापासूनच मुख्य कॉलेजचा काळ पुण्यात गेल्यामुळे आम्हाला चांगले प्राध्यापक मिळाले. आमच्या घराण्यात मीच पहिला वकील आणि मीच पहिला शेतीकडे दुर्लक्ष झालेला. इतर भाऊ मात्र पंढरपुरातच रमले, व्यापार उद्योग केला. एक भाऊ सरकारी नोकरीत गेला, पण त्याच्या कर्माने तीही त्याच्या हातून सुटली. प्रचंड हेकेखोरपणामुळे त्याला पुन्हा शेतीकडे वळावे लागले. आज त्याच्याकडे बऱ्यापैकी पैसा आहे, ट्रॅक्टरची एजन्सी आहे. शिवाय तो आमच्या मुस्लिम समाजाचा पंढरपूरला एक मुख्य कार्यकर्ता सुद्धा आहे, लायन्स क्लबचा मेंबर. त्यांनी माणुसकी कमावली. सर्वात महत्वाचे म्हणजे पंढरपूर पासून कर्नाटक पर्यंत जे काही मुस्लिम मूर्तिकार आहेत त्यांची संघटना तो सांभाळतो. या दगडी मूर्ती, संगमरवराच्या मूर्ती यांना या कर्नाटक सीमेवर खूप मागणी असते. आता तर पंढरपुरात येणारे भाविक हमखास रेल्वे स्टेशनच्या बाजूला बसवलेल्या त्या मूर्तिकार मार्केटमध्ये धावतात. भाऊनी चांगलेच नाव कमवले. भाऊ अभिमानाने जमातीसाठी खूप काही करतो, समाजसेवाही करतो. माझे आणि त्याचे कधीच पटले नाही. एक तर मला गावाला जायला वेळ नाही आणि त्या समाजातल्या राजकारणात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. एकदा नाशिक जिल्ह्यात असताना त्याने 1-2 प्रकरणे आणली होती माझ्याकडे. तेव्हापासून आम्ही त्याचा उंबरठा झिजवले किंवा तो कधी माझ्या नियुक्तीच्या ठिकाणी कधीही फिरकला नाही. तडाख्याचे भांडण झाले होते. खरंच ही सुळावरची पोळी. तुम्हाला नातेवाईकांना सुद्धा सांभाळायला लागते. त्यांच्यापासून 2 हात लांब राहायला लागते. कोण कुठून कसा वशिला लावेल, कसा प्रयत्न करेल हे सांगता येत नाही. ज्याला बिघडायचे त्याला अंत नसतो. पण आमच्यासारखे ताठ मानेने जगणारे थोडे विक्षिप्त प्राणी या न्यायदानात आहेत, म्हणून तर आजही न्यायदानाबद्दल आदर आहे, भीती आहे असे मला वाटते. हा जो विक्षिप्तपणा, कणखरपणा माझ्यात आलाय, सडेतोडपणे पुढे बोलण्याची वृत्ती माझ्यात आले, ती आयुष्यभर मला त्रास देते. मला कळतं की मी समोरच्या वकिलांचा अपमान करतो, पण काय करू, काही वकीलच तसे असतात. कारण नसताना टाइमपास करत असतात. मला ते नको असते. एखादा प्रामाणिक ज्युनियर प्रामाणिकपणे मुदत मागत असेल, अभ्यासाची तयारी करून येणार असेल, तर मी अनेक वेळा त्याला सहकार्य करतो. पण एखादा माझ्याशी जर खेळत असेल, तो जर दांभिकपणा मला लगेच ओळखता येतो. वकिलांच्या देहबोलीचा कदाचित माझ्यात जास्त अभ्यास असेल, पण आता येताना ज्या पद्धतीने वकील वागतो किंवा नजरेला नजर देतो, 1-2 वाक्यात युअर ऑनर बोलून पटवायला सुरुवात करतो, पहिल्या 2 वाक्यातच मी त्याची कुंडली ओळखतो. याबद्दल मला नक्की अभिमान आहे, किंबहुना दुराभिमान आहे. पण आम्हाला कोण आमचा विचार करणार? आम्हाला आठवड्याला रिपोर्ट लागतो, महिन्याला रिपोर्ट द्यावा लागतो. आमची प्रगती पुस्तके तपासली जातात, आमचे निकाल तपासले जातात. तुम्ही लोक आम्हाला फक्त निकाल का लावत नाही याबद्दल विचारता, पण आम्हाला निकालाव्यतिरिक्त देखील बरीच कामे असतात, याकडे कोणाचेही लक्ष नसते. निकाल देताना शक्यतो अन्याय करू नये असेच मला वाटत असते. बराच वेळ खोटेपणाने बाजू मांडली जात असते. आम्हाला दिसते, पण तरी आमचा नाईलाज होतो. त्यामुळे आम्हाला अपडेट राहावे लागते, कायद्याची बाजू सांभाळावी लागते. नेमका भांड्याचा मुद्दा तरी काय आहे आणि त्यातले कायद्याचे तत्व काय आहे याचे आकलन प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे वेगळे होत असते. पण संदर्भ निकाल वाचताना मात्र आम्हाला जबाबदारीचे भान ठेवावे लागते. मोहाचे क्षण येत नाहीत असे नाही, येतात. पण मोहाच्या क्षणाला बळी पडायचे की नाही
हे ज्याचे त्यांनी ठरवायचे असते. आजही वर्षाला 3-4 ड्रेसपेक्षा जास्त ड्रेस मी शिवत नाही, किंबहुना तेवढेही नाही. जे शिवतो ते सणासमारंभाला आणि बहुतेक घरच्यांनी कोणीतरी भेट दिल्यानंतर. आजपर्यंत मला तुमचे रेडीमेड कपडे कधीच आवडलेले नाहीत. शक्यतोपर्यंत मी कपडे शिवूनच घेतो. बरं, मला पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट हे कुठेही उपयोगी पडते. अगदी मशिदीत गेलो तिथे सुद्धा नमाज पडायलाही भीती वाटत नाही. पुढे पुढे जेव्हा मी एकटा राहायचो तिथे धोब्याने धुतलेले कपडे फारसे मला आवडायचे नाहीत व मीच स्वतःचे स्वतः कपडे धुवायला लागलो. आता तर वॉशिंग मशीन असते. या अडचणीच्या ठिकाणी 8 गावांना कुटुंब आणण्यापेक्षा एकटाच राहणे मी पसंत करतो. आयुर्वेदाची कास धरलेली आहे. खूप चालतो, किती म्हटले तरी योगा नाही जमत पाहिजे तेवढा, पण प्राणायाम न चुकता करतो. लोकांना कळू नये म्हणून पहाटे उठतो. काही वेळेला मशिदीत जाऊन नमाज पडतो. त्याचा त्रास जास्त होतो. लोक उगाचच मस्का लावतात असं मला भास होतो. मी कितीही ठरवले तरी माझा समाज मी काही सुधारू शकत नाही. मी बिघडलोय असे वाटत नाही, पण आपल्याला असे समाजात एखादा न्यायाधीश आहे म्हणजे तो आपल्याला मदत करणारच, त्याच्या ओळखीने आपली काही समाजाची कामे होतील अशी भाबडी आशा ते बाळगतात. म्हणून मी मशिदीत सुद्धा आता जात नाही. जेव्हा जेव्हा जातो तेव्हा आधीच निरोप स्पष्ट ठेवतो. बाबांनो, जवळीक साधू नका, अपमान करून घेऊ नका. मी चांगल्या भावनेने येतोय. मला थोडा जरा जरी वाईट अनुभव आला तरी नमाज काय, मला घरी सुद्धा पडता येईल. मुळात आमच्या पंढरपुरात कडवट मुस्लिम कमी. जे सरकारी नोकरीत लागले ते शोषित असतात. जे धर्माचा उदोदो करून नोकरीत आलेले असतात, अनेक जण कोल्हापूरकडे सरकले, काही जण पुण्याकडे सरकले. मग आमच्यासारख्यांची महाराष्ट्रभर भ्रमंती सुरू झाली. मी या बदलीच्या नोकरीत पुरा विदर्भ बघितला, मराठवाडा बघितला, पश्चिम महाराष्ट्र बघितला आणि आता कोकणात अडकलोय. अनेक न्यायाधीशांची अडचण होते कोकणात. इकडच्या समुद्रकिनाऱ्याच्या हवा आम्हाला सहन होत नाही. सुरुवातीला खाण्यापिण्याचाही त्रास होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी पूर्ण शाकाहारी आहे. मी म्हणजे आमचे कुटुंबच. मुले बाहेर खातात, पण ईदीच्या दिवशी सुद्धा ते आम्हाला कधी आग्रह करत नाहीत. समाजाच्या दृष्टीने आम्ही चुकत असू कदाचित, पण तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुम्हाला या सामाजिक बंधनात अडकून राहता येत नाही. लोक काय म्हणतील, कुराण काय म्हणते, प्रथा काय आहेत यावर मी कधीच जास्त भाष्य केले नाही, कोणाशी वाद घातला नाही. गीता आणि कुराण मी दोन्ही वाचले. दासबोध आणि ज्ञानेश्वरी सुद्धा वाचली. मी कल्याणला असताना एक कादरी नावाचे वकील होते. हिंदू साहित्यावर, हिंदू मुस्लिम इतिहासावर त्यांचा दांडगा अभ्यास. तासन तास बोलायचो. आमच्यासारखेच पूर्ण शाकाहारी, बिनधास्त. त्यांच्या घरी जायचो यायचो. पहिल्या भेटीतच त्यांना सांगितले की मी असेपर्यंत तुमचे कोणतेही काम, अगदी ज्युनियरचे काम सुद्धा माझ्या पुढे आणू नका. मी नक्कीच विरुद्ध निकाल देईन. त्यावेळी मी योग्य होतो की अयोग्य होतो हे मला माहित नाही. कदाचित त्यांच्या बुद्धिमत्तेवर मी शंका घेतली असेल, त्यांच्यावर अन्याय केला असेल. कदाचित खरेच असे काही काम चालले असते तर ते मी विरुद्ध निकाली काढलेही नसते, पण मला ती दहशत निर्माण करायची होती. तरी कल्याणला मी बदनाम झालो. दबक्या आवाजात चर्चा चालायची. कादरी वकिलांनी कितीही समजावले तरी काही वकील त्यांच्या कानी लागायचे. मग मी त्यांच्याकडे जाणे येणे बंद केले. कल्याणला जमतेम 1.25 ते 1.5 वर्षेच मी होतो. खूप अपिले चालवली. नंतर कोकणात सरकलो. ते गेले 8 वर्षे मी कोकणातच आहे. माझा लौकिक हा उलट तपास अडवणारा जज म्हणूनच. पण काय करणार, माझी अशी काही मते झालेली आहेत, ती नाही बदलता येत. आता इतक्या उशिरा जे रेकॉर्डवर आहे, ज्याचा युक्तिवाद करता येण्यासारखा आहे, ते वकिलाने उगाच उलट तपासात हात लावून खराब करू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा असते. अनेक जण तयार असतात, अनेक जण प्रश्न अंगावर घेतात. आरोपींच्या लाभात जे कागद आहेत, आरोपींच्या लाभात जे कागद वाचता येतात त्यावर प्रश्न विचारून सरकार पक्षाला आपल्या चुका सुधारायची संधी देणे म्हणजे महामूर्खपणा असे मला वाटते. नेमकी इथेच माझी आणि वकिलांची थिंडी पडते. त्यात समोरचा वकील हुशार असेल, स्वतःबद्दल जास्त आत्मविश्वास असेल, अनुभवी असेल तर त्याचाही आत्मसन्मान दुखावतो. मग खडाजंगी सुरू होते. मी माघार घ्यायला तयार नसतो, तो माघार घ्यायला तयार नसतो. मग आमचे कोर्ट क्वेश्चन सुरू होतात.
वाद वाढू लागतात. सेशन केसमध्ये आरोपीचे वकील एखाद्या प्रश्नावर अडवून बसतात. मी प्रश्न अगदी सकारण नाकारायचे ठरवले तरी लेखी प्रश्न विचारायची तयारी ठेवतात. मग माझा नाईलाज होतो. माझा इगो दुखावतो. प्रश्न आकारता मी अगदी कारणे सुद्धा नमूद करतो. मला माहिती आहे तो माझा दोष आहे. मला माहिती आहे कोणी जज, पोलीस, वकील कधीच परिपूर्ण नसतो. मला माहिती आहे समोरच्या वकिलांच्या काही सवयी असतात. आरोपींच्या वकिलांना सुद्धा काही वेळा खोटे बोलावे लागते, वेगळे चित्र निर्माण करावे लागते. अनेक वेळा सरकारी वकील आणि तपासी अंमलदार यांचा आळस मला दिसत असतो. सहज शक्य असूनही खटल्यामध्ये आवश्यक तो पुरावा, आवश्यक ती काळजी घेऊन सादर केला जात नाही. फुटलेले साक्षीदार किंवा फुटणारे साक्षीदार न तपासता कमीत कमी साक्षीदार तपासून पुराव्याची साबिती करण्यासाठी कागदातील बारकावे पाहण्याची, अभ्यास करण्याची, मेहनत घेण्याची तयारी असावी लागते. ती बऱ्याच वेळा मला सरकारी वकिलांकडून दिसून येत नाही. मात्र काही अगदी मान मोडून, जोर लावून सरकार पक्षाची बाजू मांडतात. मग मला त्यांचे कौतुक वाटते. पोलिसांचा मूर्खपणा, पोलिसांनी तपासात केलेली गडबड इतक्या वर्षानंतर माझ्या अगदी सहज लक्षात येते. मनुष्यवध समोर दिसत असताना सुद्धा कोणाला जबाबदार धरायचे नाही. सरकार पक्षाकडून जो काही पुरावा आलाय तो केवळ उलट तपास झाला म्हणून सरळ फेकून द्यायचा, त्याला केराची टोपली दाखवायची. प्रत्यक्षदर्शी पुराव्याला केवळ समोरच्या हुशार वकिलाने गांगरवले, काही उलट्या सुलट्या ऍडमिशन्स घेतल्या म्हणून विश्वसनीय नाही असे ठरवायचे, याचा मला खूप त्रास होतो. हे ठरवताना आपण न्यायदानासाठी योग्य नाही असे सुद्धा आता मला वाटते. 35 वर्षाच्या दीर्घ कालावधीत अनेक वेळा राजीनामा द्यायचा विचार मी केला, तो केवळ यामुळेच. जामीन देताना आणि आरोपीला निर्दोष सोडताना मला खरेच खूप त्रास व्हायचा. त्यातून मग मी सरकार पक्षाची बाजू लंगडी असली तरी दुर्लक्ष करायला सुरुवात केली. सरकारी वकील प्रामाणिकपणे बाजू मांडतोय ना, पोलिसांनी थोडे बहुत प्रामाणिक तपास केलेला आहे ना, साक्षीदार प्रामाणिक वाटतोय ना, घटना घडलीच असेल, यावरून माझी एक मनातल्या मनात वेगळी प्रोसिजर मी स्वतः ठरवायचो. कायद्याच्या चौकटीत हे सर्व बसवण्यासाठी मला खूप त्रास व्हायचा. या सर्वाचा परिणाम म्हणून गेली 15-20 वर्षे मी जामीन नाकारणारा, अपिले नाकारणारा आणि शिक्षेला पाठवणारा जज म्हणून बदनाम झालोय. आयुष्यात आठवत नाही इतक्या आरोपींना मी शिक्षेला पाठवले. त्यातल्या काही शिक्षा अगदी मनापासून, खरं सांगायचे तर ओढून टाळून दिलेल्या होत्या. पण कचऱ्यासारख्या आलेल्या पुराव्यातून शुद्ध पुरावा निवडून काढायचे काम जिकरीचेच असायचे. शेवटी माहिताच्या विधवा पत्नीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा. मनात खोलवर कुठेतरी लहानपणी बघितलेल्या त्या खून झालेल्या माणसाच्या बायका आठवायच्या. काही काळ वकिली करताना बदमाशांना सोडवण्यासाठी मी केलेला आटापिटा सुद्धा आठवायचा. आरोपी कसे बनेल असतात ते मी बघितले होते. वकिलांकडे कसे खोटे बोलतात तेही मी पाहिले होते. आरोपींची मानसिकताही सरकारी वकील म्हणून मी जवळून बघितली होती. काही वर्षे मी पब्लिक प्रॉसिक्युटरही राहिलो होतो. त्यामुळे सरकारी वकिलांची बाजू मला झटकन समजायची. त्यांच्या अडचणी मला समजायच्या. पोलिसांचा दांभिकपणा समजायचा. पण तरीही मी सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचो. आज निवृत्तीनंतर मिळालेले एक्सटेन्शन मला त्रास देते. अनेक वेळा ही मुदत वाढ घ्यायला नको होती असे वाटते. निकाल देताना खूप धडपडत होते. आपण या खुर्चीवर बसायच्या लायकीचे नाही असे वाटते. उद्या मी खुर्ची खाली केली म्हणून ती काही रिकामी राहणार नाही असेही नाही. नवीन येणाऱ्या न्यायाधीश वर्गाकडून माझ्या खूप अपेक्षा असायच्या. पण त्यांची मानसिकता आमच्या पिढीपेक्षा खूपच वेगळी आहे. बऱ्याच जणांचे लक्ष प्रमोशनकडे असायचे. मॉरल कन्व्हिक्शन हा नवीन प्रकार आलेला आहे. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल म्हणून काही जण जामीन नाकारतात. उद्या आपल्याबद्दल कोणीतरी अपप्रचार करेल, आपल्याकडे बोट दाखवेल, आपण पैसे खाल्ले असे कोणीतरी म्हणेल म्हणून काही वेळेला शिक्षा दिल्या जातात. ही बदनामीपासून पळून जाणारी न्यायाधीश मंडळी सुद्धा मला अजिबात आवडत नाही. न्यायाधीश थोडा कोडगा असायला हवा असेच मला नेहमी वाटते. कोण काय म्हणेल यापेक्षा मला काय वाटते आणि कायद्यात काय लिहिलेले आहे आणि आज मी न्यायदान केल्यानंतर मला रात्री झोप येईल का, मी प्रामाणिकपणे दोन्ही बाजूचा विचार करून खरं काय ते माझ्या कुवतीप्रमाणे ठरवणे महत्वाचे असते. तुमच्या निर्णयाला कायद्याचा पाठिंबा असायला लागतो.
निकाल वाचायची तुमची तयारी असावी लागते. केवळ चांगले ड्राफ्टिंग करून चांगले इंग्रजी असले म्हणजे चांगले निकालपत्र दिले जाते यावर माझा अजिबात विश्वास नाही. तुमचे निकालपत्र विश्वसनीय असले पाहिजे असा विचार करायला लावणारे असले पाहिजे. या न्यायालयाने नेमके हवेत तेच केले, नको ते टाळले. थोडक्यात जे निकालपत्र दिले ते दोन्ही बाजूंचा विचार करून योग्य न्यायदान करण्यासाठी प्रामाणिक हेतूने दिलेले आहे असे स्पष्ट व्हायला पाहिजे. आता अनेक ट्रेनिंग सेंटर होऊन सुद्धा आणि अनेक सुविधा असून सुद्धा वकिली चालत नाही म्हणून स्पर्धा परीक्षा देऊन येणारे नवीन जज यांची खरोखरच मला काळजी वाटते. आमची पिढी आता संपत चालली. मी निवृत्त झालो, या जबाबदारीतून मोकळं झालो, मी पक्का प्रवास करायला जाणार. जेवढे जमेल तेवढे फिरेन, पुन्हा कोर्टात उभाही राहणार नाही. फार तर माझा मुलगा या क्षेत्रात असल्यामुळे त्यांनी कधी विचारले तर त्याला मदत करेल, पण हा काळा कोट कधीही अंगावर अडकवणार नाही. एक एक नमुने मी अनुभवले. सक्तीची निवृत्ती घ्यावी लागल्यानंतर सुद्धा हाजी हाजी करत वकिली करणारे आमचे न्यायाधीश मित्र मी अनुभवले. महत्वाकांक्षी, बेधडकपणे वाटेल ती विधाने करणारे आणि वाटेल ते निकालपत्र देणारे, स्वतःची प्रगती साधून घेणाऱ्या काही तरुण जजची नंतर वकिलीत आल्यावर जी काय अडचण होते ती मी बघितली. माझ्यासमोर आलेल्या अशा काही मंडळींची तर मी भंबेरी उडवायचो, अगदी जाणीवपूर्वक. त्यांना युक्तिवादात उलटे सुलटे प्रश्न विचारून मी बेजार करायचो. 5 मिनिटात त्यांना नांगी टाकायला लावायचो. पुन्हा ते माझे तोंडही बघत नसत. केवळ चार्जशीट वाचून आलो आणि काही काळ न्यायदान केले म्हणून खूप काही अक्कल येते असे न्यायाधीश मानतात, ते खरंच चुकीचे असते. न्यायाधीशाला नेमके काय पाहिजे त्याचा विचार करणारे खूप कमी असतात. माझ्या आणि माझ्या मुलाचे पटत नाही ते अशाच माझ्या तर्कसंगत आणि हेकट स्वभावामुळे. तो मुंबईत स्पर्धेच्या युगात बरोबर टिकून आहे. जेवढे देता येईल तेवढे माझ्याकडून मी त्याला दिले, परंतु माझ्यापेक्षा त्याला जे सिनियर मिळाले ते खरेच चांगले होते. आज तो कित्येक वर्ष उच्च न्यायालयात जाऊन बसतोय. मी त्याला पोहायला शिकवले, लढायला शिकवले. आज तो अभिमानाने सांगू शकेल की माझ्या प्रगतीत न्यायाधीश असलेल्या माझ्या बापाचा काडीचाही हिस्सा नाही. उद्याही तो राहणार नाही. माझ्यापुरती तत्वाची लढाई आहे. तरी मी कानफटात होतो. तरी माझ्या विरुद्ध ट्रान्सफर अर्ज दाखल होतात. अनेक ट्रान्सफर अर्ज मंजूर होतात कारण मी अडकवलेला उलट तपास, मी नाकारलेले जामीन, जणू काही मी एखाद्या वकिलाविरुद्ध कुलुषित मनाने वागतो असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक वेळा होतो. पण खरं सांगतो, खरेच माझा कोणावरही कोणताही कसलाही राग नसतो. प्रयत्नपूर्वक मी सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांना चेंबरमध्ये बोलवून माझ्या पैशाने कॉफी पाजतो. तरीही माझ्याबद्दल गैरसमज का? मी कितीतरी मुस्लिम आरोपींना शिक्षेला पाठवले आहे, तरी मी धर्मवेडा असलेला शिक्का का? माझा मुलगा एखाद्या न्यायाधीशापुढे येऊन एखादा जामीन अर्ज चालवतो, फाडफाड इंग्रजीतून बोलतो, ती जामिनाचीच केस असते. आरोपींचा जामीन नाकारला जातो आणि माझ्या मुलाचा मात्र मंजूर होतो, ज्यात मी कुठेही हस्तक्षेप केलेला नसतो. माझ्या मुलाने माझ्या नावाचा वापर केलेला नसतो, तरीही मी बदनाम होतो. पुन्हा तेच लोक केव्हा काय बोलतील, कोणती बातमी पसरवतील याचा विचार करून न्यायदान नाही करतायत. लोक काय बोलतील असा विचार जेव्हा न्यायाधीश करतो तेव्हा त्याचा हात थरथरतो. तोच दिवस असतो त्या न्यायाधीशाने राजीनामा देण्याचा. सहसा असा राजीनामा दिला जात नाही. आज मी काय न्यायव्यवस्था बदनाम होते ती अशाच गोष्टीमुळे. सर्वच न्यायाधीश पूर्ण सत्य बोलणारे आणि पूर्ण सच्चाईने वागणारे असतात असे नाही, पण वकिलांच्या मध्ये, पोलिसांच्या मध्ये असा न्यायाधीश नावडता ठरतो. सर्व सरकारी वकील प्रामाणिकपणे केस मांडतात असे थोडेच आहे. लॉ ऑफिसर म्हणून ते आपली कर्तव्य पाळतात असे थोडेच आहे. साक्षीदार फुटतात तेव्हा सरकारी वकील झोपलेले असतात असे नाही, पण त्यांच्या हातातही काही नसते. हे क्षेत्रच असे गुंतागुंतीचे आहे. आरोपीला 10 वाटा मोकळ्या असतात. हा कायदा असा आहे. पुराव्याची साबिती सरकार पक्षाने करायची असते. तरी माझे भारतातील कायद्यांवर जीवापाड प्रेम आहे. वर्षानुवर्षे मी त्यावर बोलतोय. त्यासाठी मी इतर देशांचे कायदे थोडे बहुत वाचले आहेत, पण खरं सांगतो, भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय घटना आणि भारतीय कायद्यावर आपण प्रेम करायला पाहिजे. इतके ते निर्दोष आहेत. ज्यांच्यामुळे अन्याय होतो ते कायदे बदलत जातात. माझा सुप्रीम कोर्टावर त्यासाठी पूर्ण विश्वास आहे, कदाचित अंधविश्वास आहे. हा न्यायाधीश पदाचा गाऊन अंगावर असेपर्यंत माझ्या तोंडावरही, माझ्या विचारांवरही, माझ्या जिभेवरही काही बंधने असली पाहिजेत
आणि तीच मी पाळतोय. धन्यवाद. ही होती शब्बे बारात ही कादंबरी. शब्बे बारात कादंबरी त्यातील हे शेवटचं प्रकरण, न्यायाधीशांवर बसले. आपल्याला हे अभिवाचन आवडलं असेल तर ही पूर्ण कादंबरी वेगवेगळ्या भागामध्ये आपण वाचून काढूया. एक नवीन प्रयोग. वाचकांना कसं वाटतंय, तुम्हाला ऐकायला कसं वाटतंय, लेखक जेव्हा स्वतःची कथा स्वतः वाचतो तेव्हा ते अनुभव कथन म्हणून तुम्हाला जगता येतं का, यावरही प्रतिक्रिया द्या. आपल्या प्रतिक्रियेच्या अपेक्षेत आपलंच विलास नाही. लेखक शब्बे बारात.